हॅलो, मी आमा जोशी. मला 12th बोर्ड्समध्ये 86% आणि CETमध्ये 95.46% आहेत. मी संचिती क्लासेस 8मध्ये जॉईन केला. मला इकडे 5 वर्ष झाली आहेत आणि माझी सगळी जर्नी खूप चांगली होती. म्हणजे असा एकही मला वाईट क्षण आठवत नाही की मी डिसअपॉइंट झाले. मला संचिती क्लासेस फक्त इम्प्रेसच केलेलं आहे. मला 5 वर्ष झाली आहेत. 8, 9, 10th 10th लॉकडाऊन होतं आणि संचिती क्लासने ऑनलाईन एज्युकेशन खूप चांगलं प्रोव्हाइड केलं. त्यांची क्वालिटी खूप चांगली होती. म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन ह्यामधला फरक मला जास्त जाणवला नाही. माझी 10th ची परीक्षा ऑफलाईन झाली पण माझं एज्युकेशन ऑनलाईन झालं होतं. पण संचिती क्लासमध्ये प्रत्येक सब्जेक्ट एवढं चांगलं शिकवलं होतं की मला 10thमध्ये एवढं 97% स्कोर करणं शक्य झालं. त्यांनी माझे प्रत्येक डाऊट क्लिअर केलेला आहे. त्यांनी प्रत्येक टॉपिक डीपमध्ये शिकवला. त्यामुळे एक्झाम्समध्ये मला घोकंपट्टी करून जायला लागला नाही. मी माझ्या अंडरस्टँडिंगवर सगळे आन्सर्स लिहिलेले आहेत. पण त्या 10thमध्ये 97% पडले किंवा जास्त मार्क्स पडले म्हणून सेल्फ स्टडीवर 11th आणि 12th होत नाही. 11th आणि 12thचं एज्युकेशन खूप वेगळं असतं शाळेपेक्षा. टॉपिक खूप डेप्थमध्ये असतात आणि त्यासाठी टीचर्सच्या एक्सपर्टाईजची गरज असते. संचिती क्लासमध्ये प्रत्येक टीचर्सची खूप चांगली एक्सपर्टाईज आहे. त्यांनी सगळे डाऊट क्लिअर केले. प्रत्येक टॉपिक चांगला शिकवलेला आहे. त्यांनी आम्हाला ट्रिक्स सांगितल्या वेगवेगळ्या, आम्हाला समजून सांगितलं सगळं. त्यामुळे जास्त अभ्यासाचा स्ट्रेस आला नाही. त्यामुळे एकदम टेन्शन फ्री होऊन मी एक्झाम्स दिलेल्या आहेत. त्यामुळे मला चांगले मार्क्स पडलेत. संचिती क्लासमध्ये मॅथ्स टीचर्समुळे माझा मॅथ्स फेवरेट सब्जेक्ट झाला आहे. ऑल्सो माझी 5 वर्षांची जर्नी एकदम मी त्याला कधी विसरणार नाही आयुष्यभर. आता माझं जे पुढचं एज्युकेशन आहे ते संचिती क्लासमुळे मी एवढी एम्पावर झाली की माझं पुढचं एज्युकेशन मी एकदम चांगलं करेन. माझं कॉन्फिडन्स आहे.